नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण इत्ता 8वी स्कॉलरशिप यामध्ये आज मराठी गणित याचा पेपर सोडवलेला आहे। तो पेपर आपण नियमित सोडवणे, तपासणे आणि चुकलेले प्रश्न समजून घेणे, त्या टाईपचा आपल्याकडे शक्य असेल तर वेगळा एक एक प्रश्न त्या पद्धतीने चुकलेला त्या टाईपचा एक एक प्रश्न सोडवणे गरजेचे असते। जेव्हा आपण एवढ्या गतीने काम करतो तेव्हा आपल्याला गुणवत्ता यादीत लागण्याचं अवघड काम नसतं, अगदी सोपं असतं। याच्यासाठी नियमित कष्ट, नियमित अभ्यास खूप महत्त्वाचा असतो। चला आपण मूळ पेपरकडे वळूया। मराठी गणिताचा पेपर आहे, पेपर नंबर 37। आपले 37 पेपर झालेले आहेत। आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत आपली प्रश्नपत्रिका रोज चालणार आहे। रोज एक प्रश्नपत्रिका आपण समजून दिली जाणार आहे आणि ती प्रश्नपत्रिका पुसून बाहेर ही प्रश्नपत्रिका आपण रोज एक प्रश्नपत्रिका या पद्धतीने घेतोय। आपण एक्स्ट्रा जर तुम्ही केलं तर काही अडचणीचं नाहीये। आपण जॉईन झालेला आहात, आल्याबरोबर इथे एक लाईक करा। चला एकदा लाईक केलं बस पुरेसं आहे, आपल्याला पुन्हा पुन्हा करायची गरज नाहीये। आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत थोडंसं। चला घ्या, तर पटपट चेंज करा। ज्याची त्याला उत्तरपत्रिका द्या। आमच्या इथे आम्ही क्लासमध्ये ज्याची तो उत्तरपत्रिका तो तपासत नाही, प्रत्येक जण आपली उत्तरपत्रिका दुसऱ्याकडनं तपासून घेत असतो। तुम्हाला इथे ऑनलाईनला तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका तपासायची, फक्त चीटिंग करू नका। 50 पडले तरी मला कधी दुःख होणार नाही, पण माझा एकही विद्यार्थी कधी चीटिंग करत नाही, चुकीचं बरोबर देत नाही, बरोबर त्याला बरोबरच देतो, पण हे खरे त्याचे मार्ग असतात। चुकणारा प्रत्येक प्रश्न मी त्यांना फळ्यावरती समजून देत असतो, तर ते होणं गरजेचं आहे। चला मराठीचे पहा, खालीपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी। चुकीची जोडी पहाळ कपाळ, कोलाहल व्याकुळ, लय नाद, अग्नी अनल। यातली चुकीची जोडी आहे कोलाहल। कोलाहल म्हणजे गोंधळ, व्याकुळ नाही। चला पुढे, खालीपैकी शुद्ध शब्द कोणता? मुहूर्त हा पुस्तकामध्ये आलेला शब्द आहे। यातला शुद्ध शब्द पर्याय क्रमांक 1 मुहूर्त। मुहूर्त वरती उच्चार दीर्घ येतो त्यामुळं पुढे। तिसरा उलटार्थी शब्दाची चुकीची जोडी। चुकीची जोडी 2 पर्याय नोंदवा। परतंत्र स्वातंत्र्य, स्वातंत्र्य पारतंत्र्य नाही, तिथे काय पाहिजे पहा, स्वतंत्र स्वातंत्र्य पारतंत्र्य, परतंत्र्य नाही पारतंत्र्य, परतंत्र स्वतंत्र पाहिजे, मग स्वातंत्र्य नाही, ही चूक लक्षात घ्या। आणि त्यानंतर आस्था चिंता नाही, आस्थाच्या विरुद्ध अनास्था, अनास्था। सुरस निरस बरोबर आहे, राट नाजूक बरोबर आहे। चांगल्या कामात अडथळा आणणारा माणूस, झारीतील शुक्राचार्य म्हणजे तो चांगल्या कामात अडथळा आणतो। पुढं खालील वाक्य पूर्तीसाठी योग्य वाक्यप्रचार निवडा। दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती, संध्याकाळी त्याने पुन्हा हजेरी लावली। उतारा व्यक्तीच्या बोलण्यावरून, बोलण्याच्या पद्धतीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव बरोबर लक्षात येतो। समोरची व्यक्ती गर्विष्ठ आहे, नम्र आहे, प्रामाणिक आहे याचा सुगावा त्याच्या बोलण्यावरून लागतो। गर्विष्ठ असलेल्या माणसाच्या तोंडातून त्याची विद्वत्ता, संपत्ती, गुण या संदर्भातील शब्दावरून त्याचा गर्विष्ठपणा कळून येतो। म्हणजे विद्वत्तेचा गर्व असतो, काहींना संपत्तीचा गर्व असतो, काहींना गुणाचा गर्व असतो। एखादा स्वभावाने मऊ मृदू असेल तर त्याचा तो स्वभाव आपुलकीच्या बोलण्यावरून लक्षात येतो। इंग्रजीत एक म्हण आहे, विचार जास्त करा पण कमी बोला। हे जास्तीच्या फायद्याचे आहे, कारण विचार करून बोलण्याने पुढे होणाऱ्या चुका आणि त्याचे परिणाम मिटवणे। बरेच जण काय करतात, न विचार करता बोलतात, पुन्हा त्याचं पश्चाताप त्यांनाच भोगावं लागतं। बऱ्याच वेळा काहींना अगळपगळ अवांतर बोलण्याची खूप सवय असते। काही वेळा अशा माणसाची उपस्थितीही समोरच्याला खटकते, त्यामुळे कमी वेळात आपली थोडक्यात बोलण्याची सवय लावून गेली केव्हाही चांगली। चांगली सवय कोणती? कमी वेळात थोडक्यात बोलणे, भरपूर बोलणे नाही। कोणत्या माणसाची उपस्थिती समोरच्याला खटकेल?
कमी विचार करून जास्त बोलणारा असे बा असतात. हातभर लाकूड असली तर त्याची सव्वा ढपली टाकणारे असतात. पुढे कोणत्या विचार करून बोलण्याचा मोठा फायदा कोणता होतो? होणाऱ्या चुका आणि त्याचे परिणाम टाळता येतात. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. फाल्गुनात कितवा महिना आहे? 12वा. ड हे अनुनासिक हलबी कोणत्या शब्दात आले आहे? तो ग आहे. ड नाही तो ग आहे. तर तो क च्या गटामध्ये असतो. मग अल्पा नंदन आणि स्वर न वर आहे त्यात आलेलं द. द कोणत्या गटातला? त च्या गटात. त त द द न. मग त्या अनुस्वाराचा न सारखा उच्चार होतो. नंतर घंटा अनुस्वार घ वर आहे त्यात आला ट. ट कोणत्या गटातला? ट च्या गटातला ट ठ ड ढ न. तिथं न बाणासारखा उच्चार होतो. गंगा अनुस्वार ग वर आहे त्यात आला ग. गंगा ग आला म्हणजे ग आला. ग कोणत्या गटातला? क च्या गटातला. क ग ग ग ग. त्यामुळे गंगाचा अनुस्वार ग सारखा होतो. झंकार अनुस्वारानंतर क आलाय तो क च्या गटातला. क च्या गटातला अनुनासिक ग असं आहे. पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते. या नियमानुसार तयार झालेलं शरद काल. शरद अधिक काल. ध च्या पुढं सॉरी काय होते त्याचं? अनुनासिकाच्या पुढं शरद अधिक पहिल्या व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं. काल क कठोर आहे. क पहिली 2 कठोर असतात. मग इथं तुम्ही बघितलं पाहिजे प्रत्येकाचा विग्रह केला पाहिजे. पहिल्या शब्दातलं कोणतं अक्षर दुसऱ्या शब्दातलं कोणतं येते व्यंजन येते तर मग ते कठोर आहे का? पहिली 2 कठोर आहे दुसरी 2 मृदू आहे. मग कठोर आहे का मृदू याच्यावर हे बघणं गरजेचं आहे. आपण दिलेल्या काव्यपंक्तीमध्ये खाली दिलेल्या काव्यपंक्तीमध्ये कोणते वृत्त आहे? मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक. आपल्या याच्यामध्ये पुस्तकात आहे. कोणतं आहे? कसं ओळखलं? अक्षर. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. अक्षर ओळखली तुम्हाला कळते. ओके चला. आमचा बाप आणि आम्ही या आत्मकथनाचे लेखक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. आणि संवाद काळजीपूर्वक वाचा. अगं ऐकलंस का? मनोहरचं पत्र आले गावं. मनोहरचं पत्र आले. अहो किती दिवस झाले त्याची आणि आपली भेटच नाही. अगं आत्ता पडेल. त्याच्या मुलाचं लग्न ठरलंय. अगत्याने बोलवलंय. अहो मनोहर म्हणजे तुमचा लहानपणापासूनचा जीवाभावाचा सोबती. एवढं बोलवलंय तर जाऊया नक्की. त्यानिमित्त गावी जाता येईल. खरं आहे जुनी लोक भेटतील. आठवणींना उजाळा मिळेल. आपल्याला तिकडे जाऊन 5-6 वर्ष झाली असतील. होय हो. मध्यंतरी तुमचं ऑपरेशन झालं. दगदग म्हणून आपण गावीच गेलो नाही. हो पण आता जायचं काही झालं तरी. हा नवरा बायको मधला संवाद आहे. मनोहर आणि संवादातील व्यक्ती यांचं नातं काय असणार आहे? मित्र. सोबती म्हणल्यानंतर मित्र आहे. पुढे खूप दिवस कोणत्या गोष्टी झाल्या नव्हत्या? ही मनोहरची भेट नव्हती. गावाकडे जाता आलं नव्हतं. जुन्या लोकांना भेटता आलं नव्हतं. पुढे काही काळ गावी का जाता आलं नाही? तब्येतीच्या कारणामुळे. ऑपरेशन झालं ना मध्ये. लता मुंबईहून पुण्याला आली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ मुंबईहून उन उन पंचमी. कारकार्थ काय? अपादान. खाली तेलुगू भाषेतून आलेला शब्द अनारसा. आजीला आज खूप मळमळते. या वाक्यातील प्रयोग क्रियापद आहे मळमळते. मूळ धातू मळमळ. मळमळणारी आजी. मळमळण्याची क्रिया कोणावर घडली? आजीवर. याच्यात कर्म नाही म्हणजे अकर्मक आहे. मग अकर्मक म्हणलं की त्याच्यावरनं पर्याय पहिला तिसरा चौथा कट होऊ जातो. मग अकर्मक भावे आहे का अकर्मक कर्तव्य? आजीला प्रत्यय आहे. त्याला प्रत्यय म्हणल्यानंतर कर्तव्य असणार नाही म्हणजे भावे. पुढे संयुक्त वाक्य असणारा पर्याय कोणता? कोणता येईल? 20वा. पर्याय क्रमांक 2. मला सर्दी आली आहे म्हणून मी गावी मला गावी जाता येणार नाही. पहिल्याचा परिणाम आहे. खाली संयोग चिन्हाचं वैशिष्ट्य कोणतं?
ओळीच्या शेवटी शब्द अपुरायला ते चिन्ह वापरतात आणि दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरतात. पुढे बी कोणत्या सामासिक शब्दाचा विग्रह योग्य नाही. यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. तिथे शक्तीसाठी दिले ते चुकीचं आहे. त्यानंतर खालीपैकी न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचा गट कोणता? न्यूनत्व दाखवलेलं आहे परंतु बाकी तरी. माझे पुस्तक सापडले या अधोरेखित विशेषणाचा प्रकार. माझे पुस्तक हे सर्वनाम आहे ते विशेषणाचं कार्य करतं म्हणून सार्वनामिक विशेषण. अलंकार ओळखा. सुसंगती घडो. सुजन वाक्य कांदी पडो. घडो पडो यमक. चला आता गणिताला सुरुवात करू. एकच मिनिट पाणी पितो जरा. एक इकडं एक तिकडं इतर भेटले अगोदर भेटले का अगोदर? गट्टी कशी काय तुमची जुळली? चला गणितामध्ये पहिलाच आहे तो अनेकावरचा आहे. खालील सारणीमध्ये मुलांचे व मुलींचे प्रमाण दिलेले आहे. त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. मॅनेजमेंटचे मुलांचा आणि मुलीचा गुणोत्तर 7 असतील. इंजिनिअरिंगमध्ये 5 आज 4, मेडिकलला 6 असतील, फार्मसीला 4 असतील. एकूण विद्यार्थी 1800. फार्मसीला 56 अंश, इंजिनिअरिंगला 126 अंश, मेडिकलला 108 अंश आणि हे 70. बेरीज केली अंशाची तर किती येते? 360. मग इथं आपल्याला सगळ्याचे काढणं गरजेचं आहे. जे सगळ्याचं काढलं तर मग पटकन आपल्याला गणितामध्ये उत्तर. आता जेवढं विचारले तेवढं. आता आपल्याला समजून देताना हे सगळं समजून दिलं. फार्मसीला शिकणाऱ्या मुलींची संख्या, फार्मसीला शिकणाऱ्या मुलींच्या संख्येचा किती पट आहे? प्रश्न तोच आहे. मुलांची संख्या मुलींच्या किती पट? आता इथे फार्मसीला शिकणाऱ्या मुलींची आणि मुलांची काढायची गरज आहे का? गुणोत्तर काय आहे? 4 असतील आहे. म्हणजे त्याचं गुणोत्तर 4 असतील देणार. मुलींची संख्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या किती पट आहे? मुलांची संख्या 4 आहे आणि मग 4 पट आणि 3 पट धरलं तर मुलींच्या संख्येच्या किती पट आहे? 4 ही संख्या 3ची किती पट आहे? तर 4/3 पट येणार आहे. उत्तर या पद्धतीने येणार. उत्तर किती मुलं आहे किती मुली काढत बसायची गरज कशासाठी कुठे काढले? पुढच्या प्रश्नात त्याला काढूच घेऊ. आता इथं काढावं लागणार आहे का हे चाललंय ना. जेव्हा हा मी घटक शिकवला तेव्हा प्रत्येकाचं काढून दाखवलं ना. मग आता ते काढत बसलं वेळ पुरेल का? नाही. एकूण मुलांची संख्या एकूण मुलींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता एकूण मुलांची संख्या एकूण मुलींची संख्या म्हणलं सगळं काढावं लागलं. आता इथं कुठलाच एक्सक्यूज नाही. ओके. मुलांची संख्या आता प्रत्येक मॅनेजमेंटला किती आहे? 70 अंश म्हणजे 370 अंश. 360 पैकी 70 अंश तर 1800ला किती? एकूण मुलांमध्ये येणारी आहे ती 350. एकूण आली त्याचं गुणोत्तर आहे 7 असतील. त्याच्यावरून 10 भाग बरोबर झाले 35. 7 भाग म्हणजे 245 मुलं आणि 105 मुली. हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे कारण मुलांची मुलींची संख्या काढा.
आता इंजिनिअरिंग पार्ट, इंजिनिअरिंगला मी मॅनेजमेंट झालं, इंजिनिअरिंगला किती आहे 5/4, इंजिनिअरिंगला 126 अंश, म्हणजे 126 अंश 360 गुणिले 1800 किती येते उत्तर 630. म्हणजे तो गुणोत्तर आहे 5/4. हे 5 भागाने 4 भाग 9 भाग बरोबर 630, एक भाग बरोबर 70, मुलं येणार 70 ची 5 पट 350 आणि मुली 200. मेडिकलला किती अंशाचा आहे मेडिकल 108 360 भागिले गुणिले 1800 केलं, मेडिकलला किती येतं एकूण किती आलं तर 3 108 540. याचं गुणोत्तर आहे 6:3. 9 भाग बरोबर 540, एक भाग 60, 360 मुलं 180 मुली. फार्मसीला किती अंशाचा आहे 56/360 गुणिले 1800. एकदा आलं इथे गुणोत्तर 5 येते, 56 5 280. याचं गुणोत्तर 4 असतील, 7 भाग बरोबर 240, 40 चोक 160 मुलं 120 मुली. आणि मग याची बेरीज करून 5 6 12 5 17 21 3 6 9 3 11 मुली किती येतात 16 17 18 2 3 आणि 5 685. आणि मग एकूण आकडा जुळतो का जुळतो. आपल्याला काय म्हणले मुलांची संख्या एकूण मुलींच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे, याच्यामध्ये वजाबाकी करावी लागेल. किती येते 430 मुलांची संख्या जास्त आहे. खालील गटातील 2 योग्य विधाने पर्यायातून शोधा. काय म्हणले 2 योग्य विधाने. आता पर्यायामध्ये संख्या आहेत -8/7 -7/8 0 64 -12 4 -5 1 2 -1 1/18 2/5. वरील गटात 4 नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या 1 2 पासून चालू होतात. 1 आहे 2 आहे 4 आहे 64 आहे, म्हणजे 4 आहेत बरोबर आहे. दुसरा वरील गटात 4 पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या शून्य पण येईल ना. ओके, मग आपल्याला त्यांनी 4 सांगितले. नैसर्गिक संख्या तर पूर्ण संख्या असतातच. मी 4 पेक्षा या 4 नैसर्गिक संख्या आल्या, मग 0 वगैरे आले त्याच्यात, म्हणजे 5 आहे. वरील गटातील सर्वात लहान ऋण परिमेय संख्या व सर्वात मोठी धन परिमेय संख्या याची बेरीज -13/16 आहे. आता सगळ्यात लहान ऋण परिमेय संख्या कोणती येईल -8/7 का -7/8. तर इथं देणं आहे जे -8/7 सॉरी -12 आहे ना, -12 ही ऋण परिमेय संख्या सगळ्यात लहान आहे. आणि सर्वात मोठी धन 64 आहे. आणि याच्यामधला फरक काढला तर किती येणार आहे 64 - 12 केली तर 52 येणार आहे. त्यांनी सांगितले -13/16 चुकीचं आहे. वरील गटात 8 पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय अपूर्णांक नसणाऱ्या, प्लस असो मायनस असो त्या पूर्णांक आहेत. 0 64 4 0 64 -12 4 -5 1 2 -1 किती झाल्या 8. पुढे ए आपण बी च्या गुणाकार व्यस्त संख्येत 5/9 ची बेरीज व्यस्त संख्या मिळवल्यास 3/7 ची गुणाकार व्यस्त संख्या मिळते. तर ए आपण बी चा वर्ग बरोबर किती. ए आपण बी ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती येईल बी आपण ए. हे पाठांतरात मांडलं जसं की 5/9 ची बेरीज व्यस्त -5/9 मिळवल्या. आता इथं मी काय करतो चिन्ह टाकतो, याला कंस टाकतो वजा. 3/7 ची गुणाकार व्यस्त 700. हे समीकरण आपल्याला मिळालं. ते अधिक वजा वजा b/1 वजा 5/9 बरोबर 7/3. हे वजा तिकडे पाठवून द्या. b/a बरोबर 7/3 अधिक 5/9 छेद सारखा करा. 9 तिप्पट झाली 21 अधिक 5 26/9 बरोबर बी आपण ए. ए ची किंमत 9 आहे, बी ची किंमत 26 आहे. आपल्याला ए आपण बी चा वर्ग विचारला. ए ची किंमत 9 आणि बी ची किंमत 26 त्याचा वर्ग
संक्षिप्त रूप जाते का रे त्या अगोदर नाही. 9चा वर्ग 81, 26चा वर्ग 676, पर्याय क्रमांक 1. एका पूर्णांकाचा अंश 25% वाढवला, छेद 20% कमी केला तर तो अपूर्णांक 10 होतो. तर मूळच्या पूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? आता इथं उलट जायचं. 25% अंश वाढवल्यावर 10 येतो. पहा 10/12 येते. 25% अंश वाढवल्यावर 10 येतो. कशाचा 25% वाढवल्यावर 10 येतं? 8. 8चे 25% 2 येतात, ते मिळवलं 10. 20% छेद 20% कमी केलं 12 होतं. मग कोणती संख्येचा छेद 20% कमी केला तर 15चा 20% कमी केला तर मी याचा सममूल्य 8/15चं सममूल्य कोणतं आहे? 756 105. याची 7 पट आहे, याची 7 पट आहे. चला पुढे. सोबतच्या ओळखीत असलेल्या तीनही वर्तुळामध्ये जास्तीत किती लघु वर्तुळखंड आहे? इथे लघु वर्तुळखंड किती येणार? 1 2 3 4. किती येत आहे? 6 येत आहे. लघु वर्तुळखंड किती येत आहे? 31. क्रमांक 4. 6 वर्तुळखंड येत आहे. चला पुढे. सीमाकडे एकूण 1,90,800 रुपये आहे. त्यात 50, 100, 500 व 2,000 रुपयाच्या नोटा अनुक्रमे 8, 15, 8, 5 या प्रमाणात आहेत. तर 500 रुपयाच्या नोटांच्या स्वरूपात सीमाकडे किती रुपये आहे? आता इथं पहा 50, 100, 500 आणि 2,000च्या नोटा. याचं गुणोत्तर काय आहे? 8 या 8x या 15x या 8x या 5x. याची रक्कम किती होईल? 8×45 400x. हे 1,500x, हे 400x आणि हे 1,000x. याची बेरीज येईल 5 8 5 13 300x बरोबर 1,90,800. 1,90,800 भागिले 3,300. 2 शून्यला 2 शून्य गेले 33. 12 x ची किंमत 33 180 नाही 33 5 165. 165 गेले 25. 25 वरती आधार 258. किती येईल? काय चुकलं रे? शेवट पर्यावरण झाला. गणितामध्ये चूक असू शकते, काय अडचण आहे? मी ते काय चुकतंय? 2,800 3,300 बरोबर आहे. 8 45 40 400. बघा कुठे चुकलं. तुम्ही सोडवलंय ना? काय बेरीज किती आली तुमची? किती? 4,900. नाही सर, तिथे 400 लिहिले ना वरती 500 गुणिले 8 500 गुणिले 8 खाली 3 नंबर तिथे 4,000. ओके ओके ओके. ते मीटर 0 5 4 9 4 5 6,900. नाही सर, तिथं 2,000 गुणिले 5 आहे ना 1,000 10,000. ओके 10 4 14 14 15,500 15,900 बरोबर का? मग 2 शून्यला 2 शून्य गेले 159 159 12. म्हणजे इथे x ची किंमत 12 आली. मग 50च्या 12 96 नोटा 50च्या येते. 100च्या 15 गुणिले 12 180 नोटा येते. 500च्या 12 96 नोटा येते. 2,000च्या
2012 गुणिले 5 म्हणजे 60 नोट येते. 500 प्लस 96 गुणिले 500 केलं 48,000 रुपये येईल. पर्याय क्रमांक 3. चला पुढे. 4 मीटर लांब 1.5 मीटर रुंद अशा जमिनीवर 20 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसवल्या. प्रत्येक वर्षी बसवण्याचा खर्च 60 रुपये असून एक वर्षी 660 रुपये किमतीचे आहे. तर एकूण खर्च किती? आता इथं फरशा किती लागतील? आता हे मीटर मध्ये दिले ते सेंटीमीटर मध्ये करा. 4 मीटरचे 400 सेंटीमीटर आणि 1.5 मीटरचे 150 सेंटीमीटर भागिले 20 गुणिले 20. 20 चा वर्ग 400 ला 400 म्हणजे 150 फरशा लागणार आहे. एक वर्षी 60 रुपयाला 150 गुणिले 60 असं करण्यापेक्षा 60 रुपयाला एक वर्षी बसवले 60 रुपये बसवण्याचा खर्च 660 रुपयाला एक फरशी. म्हणजे एका फरशीचा खर्च किती येणार आहे? 720. 720 गुणिले 150 करा. 200 मांडून किती? 108. 1,08,000 रुपये फरशी बसवण्यासाठी सगळा मिळून खर्च येईल. पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढे. सरळ व्याजाने त्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते तर त्या दराने मुद्दलाच्या तिप्पट ऱ्हास होण्यास किती वर्ष लागतील? आता 5 वर्षात दाम दुप्पट होते म्हणून त्या दराने मुद्दलाची तिप्पट ऱ्हास याचा अर्थ काय होणार आहे? दुप्पट व्याज मिळणार. म्हणजे तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 5 वर्षामध्ये दाम दुप्पट होते म्हणजे व्याजाचा दर किती होणार आहे? 20%. मोदक भागिले 100 घेतलं तर मुद्दल 100 दर 20% कालावधी काढायचा आहे भागिले 100 आणि इकडे 200 रुपये व्याज. आता इथं सरळ डायरेक्ट सूत्र वापरलं असतं व्याज गुणिले 100 भागिले आणि इथे 100 ला 100 जातात. 200 भागिले 20 केला तर उत्तर 10 वर्ष येणार आहे. मला जसं 5 वर्षात दुप्पट आणि मग ते पुन्हा 5 वर्ष टाकले तर चौपट होईल ना. ते चक्रवाढ व्याजामध्ये इथं फिक्स आहे 20%ने अशा पद्धतीने. तुम्हाला कसं 5 वर्षात दुप्पट 100 रुपये मी टाकले 5 वर्षासाठी मला 200 रुपये मिळाले. 200 रुपये पुन्हा उचलले 200 रुपये पुन्हा टाकले बँकेत 10 वर्षांनी किती मिळणार आहे? 400 रुपये. मुद्दल किती? 100. तिप्पट व्याज मिळालं. तर तसं हे सरळ व्याजाचं गणित आहे. चक्रवाढ व्याजाचं नाही. एका दुकानदाराची एक आठवड्याची सरासरी 3,000 रुपये आहे. पहिल्या 5 दिवसाची सरासरी विक्री 3,200. शेवटच्या 3 दिवसाची 2,400 रुपये तर 5व्या दिवसाची विक्री केली. आठवड्याची 3,000 रुपये आहे. 3,000 गुणिले 7 केलं तर एकूण विक्री येणार आहे 21,000. पहिल्या 5 दिवसाची सरासरी आहे 1 2 3 4 आणि हा 5वा रिपीट काउंट होतो. पहिल्या 5 दिवसाची सरासरी 3200 गुणिले 5 केले तर 16,000 रुपये येणार आहे. नंतरच्या 3 दिवसाची याच्यामध्ये सरासरी दिलेली आहे 2400. मी या 2400 गुणिले 3 केले तर 7,200 येईल. जे उत्तर येणार आहे 23,200. आता याच्यामध्ये ही डबल काउंट झाली. 23,200 मधून आपल्याला 21,000 वजा केले तर 2,200 या ठिकाणी डबल काउंट झाली. जे या ठिकाणी 5व्या दिवसाची विक्री 2,200 आहे. चला पुढे. एका वस्तूच्या छापील किमतीवर 12% सूट देऊन 10% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 400 रुपये असेल तर खरेदी किंमत 400 असेल तर छापील किंमत किती? आता पहा इथे खरेदी किंमत दिली 400. उलट द्यायचं कधी 400 रुपयाची 10% नफा होतो. म्हणजे केवढ्याला विक्री जाईल? 400 चे 10% 40 रुपये. म्हणजे 40 रुपयाला ही विक्री गेली पाहिजे. आता हे 12% सूट दिल्यावर 440 रुपये. 12% सूट कधी? छापील किंमत 100 रुपये आणि विक्रीची किंमत 88 रुपये. मी तर 440 कोणती आहे विक्रीची किंमत? छापील किंमत काढायची
एक बरोबर 440 गुणिले 100 भागिले 88. 88 पंचे म्हणजे 100 पाचा 500 रुपये झाली किंमत. 7 अधिक 4 ए व 5 अधिक 2 बी हे 98,537 या संख्येतील सहस्र व दशक स्थानचे अंक आहे. सहस्र स्थानचा अंक 8 म्हणजे 7 अधिक 4 ए बरोबर सहस्र स्थानचा अंक 8. याच्यावर याची किंमत काढली. हे अधिक 7 आहे तिकडे गेले वजा 7 होते. 4 ए बरोबर 8 वजा 7 1 आली. ए बरोबर 1 भागिले 4 उत्तर काय 0.25 1/4. कुठला आहे पर्यायामध्ये पहा. उत्तर आहे 0.25 नाही. उत्तर काय दोन पर्याय नोंदवा. दोघांची वेगळी वेगळीच असणार आहे. याची किंमत ए व बी याचा गुणाकार किती विचारला आपल्याला. याची किंमत काढली. आता बी ची किंमत काढू. बी चे दशक स्थानचा अंक आहे 5 अधिक 2 बी बरोबर दशक स्थानचा अंक 3 आहे. हे 5 तिकडे पाठवा वजा होतो म्हणजे 2 बी बरोबर 3 वजा 5 2 बी बरोबर वजा 2 बी बरोबर वजा 2 भागिले 2 म्हणजे वजा 1. म्हणजे ए आणि बी ची किंमत 0.25 करायला 1/4 आहे गुणिले बी ची किंमत 1 आहे 1/1. याचा गुणाकार केला तर काय 1/4 इथे वजा 1 येणार आहे. वजा 1/4 म्हणजे 0.25 वजा 1 कोणता आहे उत्तर वजा 0.25 पण आहे वजा 1/4 पण आहे. पुढे 0.53 गुणिले 0.53 गुणिले 0.53 म्हणजे काय आहे तो ए चा घन वजा बी चा घन भागिले काय आहे ए चा घन ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग आहे. याचा विस्तार काय तो ए अधिक बी ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग याला भागिले ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. हे कॅन्सल होणार. उत्तर काय येणार आहे ए मायनस बी. याची किंमत आहे 0.53 बी ची किंमत आहे 0.46. त्याची वजाबाकी केली 0.06. पर्याय क्रमांक 2. पुढे पी चा वर्ग भागिले क्यू चा वर्ग वजा 9 या राशीचे अवयव पाडा. पी चा वर्ग छेद क्यू चा वर्ग वजा 9 हे घातांकात लिहिले पी अपॉन क्यू कंसाचा वर्ग वजा 3 चा वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग असं जर मानलं तर ए अधिक बी आणि ए वजा बी याची किंमत काय होणार आहे. याची किंमत पी अपॉन क्यू प्लस 3 दुसऱ्या कंसात पी अपॉन क्यू मायनस 3. कुठला पर्याय आहे पर्याय 1. आणि इथे छेद सारखा करायला पाहिजे म्हणजे पुढे पहिला पर्याय आला आपला. आता याच्यात पुढे सोडा 2 पर्याय नव्हतो मी तर छेद बेरीज करा. छेद सारखा एक आहे सॉरी क्यू आहे याला 1 ने गुणलं पी होईल याला क्यू ने गुणलं 3 क्यू इकडे पी अधिक 3 क्यू छेद क्यू आणि इकडे क्यू केला इथे 1 ने गुणलं पी आणि इकडे क्यू ने गुणावं लागलं म्हणजे 3 क्यू पी वजा 3 क्यू छेद क्यू. पर्याय क्रमांक 4. समांतर भुज चौकोनाबाबत असत्य विधान कोणते. समांतर भुज चौकोन म्हणजे ज्याच्या सरासरी बाजू पॅरलल असतात त्यातलं असत्य. सम्मुख कोण एकरूप असतात बरोबर आहे. सम्मुख भुजा समान लांबीचे असतात. समांतर म्हणजे या बाजूला ही बाजू एकरूप आहे पॅरलल म्हणजे ती एकरूप पण असते. कर्ण एकमेकांना दुभागतात कर्ण नाही दुभागतात. कर्ण परस्पर लंब दुभाजक असतात नाही. लंब दुभाजक कोणाचे असतात समभुज चौकोनाचे. त्यामुळे चौथा चुकीचा आहे. 88 मीटर परिघ असलेल्या वर्तुळात ओ हा केंद्रबिंदू आहे. पी आर व क्यू एस हे दोन व्यास एकमेकांना काटकोनात दुभागतात तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती.
आता परिघ 88 आहे, त्याच्यावरून पहिल्यांदा रेडियस काढा. देशमुख लिहून घ्यायचं, नाही तर मग उठून घरी जायचं. लिहिताना मला दिसे ना 88 मीटर परिघ. पाय डी बरोबर 88, 22/7 गुणिले डी काढायचं बरोबर 88. बी बरोबर 88 गुणिले 7 भागिले 22 केलं 22 चोक 28 डी येणार आहे, म्हणजे आर 14 आहे. आपल्याला काय विचारलंय त्यांनी, आता रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ, आता रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं. कसं काढू शकाल? मग ते पी आर आहे ना ते 28 असणार, म्हणजे 14 एस क्यू 28 असणार आहे 14. मग 14 पहिली त्याची त्रिकोणाची काढून घ्यायची आणि एका वर्तुळ पाकळीचं काढायचं आणि त्यातनं ते बाजार काढायचं. व्यास एकमेकांना काटकोनात उभारतात, म्हणजे इथे काटकोन आहे. या 90चा हा 90चा, म्हणजे ही 90ची पाकळी आहे, ही 90ची पाकळी आहे. म्हणजे 90ची म्हणजे 180 जी आहे. कशाला पाकळी काढायची असेल? 180 झालं म्हणजे अर्धवर्तुळ झालं ना. जे अर्धवर्तुळाचं करून टाकायचं कमी, त्यातून 2 त्रिकोण पूर्ण वर्तुळाचं काढायचं, त्यातनं अर्ध्या वर्तुळाचं कमी करायचं आणि 2 त्रिकोणाचं कमी केलं की या भागाचं येणार आहे. ओके, एका पाकळीचं काढलं काही चुकीचं नाही. 90 360 केलं की झालं पाकळीचं येते आणि 180 360 केलं म्हणजे अर्धा होते. इथं त्रिज्या आपल्याला आली, संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. पाय स्क्वेअर 22/7 गुणिले 14 गुणिले 14 किती येतं? 616 हे वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता यातनं अर्ध्या वर्तुळाचं किती येणार आहे? याच्या निम्म येणार आहे, म्हणजे लगेच निम्म काम हलकं झालं. म्हणजे 308 वजा केले म्हणजे 308 हे राहिलेलं आहे. म्हणजे 2 त्रिकोण आणि या पाकळ्या असेल, यातलं त्रिकोणाचं काढायचं. त्रिकोणाची बाजू किती आहे? 14, उंची 14, 1/2 गुणिले 14 गुणिले 14, 14चा वर्ग 196च्या निम्मे होणार आहे. 196 याचे निम्मे होणार तर याचे निम्मे म्हटल्यानंतर या दोघांची बेरीज किती येणार? 196. 196 वजा केले की रंगवलेल्या भागात 78 गुणिले 2, 10 गुणिले 1, 3 गुणिले 112 चौरस काय असेल मीटर. दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा दोन्ही परस्पर विरुद्ध दिशेला असतात. परस्पर विरुद्ध दिशेला याचा अर्थ किती अंशाचा कोन होईल? 180 अंशाचा कोन. मग आता 30 तास वजा 5.5 मिनिटं वापरा, कोणतं आले उत्तर येतं तेवढं समजून देऊ. पहिला काय 2 बाजू 43.7 अंशाचे टाका. आता हे अंशालेखमध्ये करून घे. सूत्र वापरायचे 30 तास वजा 5.5 मिनिट. 5.5 मिनिट वजा 30 तास केलं तरी 30 मध्ये 60 होणार आहे आणि इथे 11 × 33 3 आजच्याले 3 11 × 44 3 47 473 अधिक 7 480/11 गुणिले 5.5 म्हणजे 11/2 मांडा. उत्तर काय? 240. 60 वजा 240 केलं, 240 वजा 60 केलं 180. नंबर आहे क्रमांक 1. पुढे समांतरभुज चौकोन पी क्यू रेखांकित भागाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता समांतरभुज चौकोन आहे, पाय 20 आहे. या ठिकाणी रेखांकित भागाचं विचारलेलं आहे. उंची ते 12 दिली. तर वरती तर काटकोन इकडे दिलेला काटकोन म्हणजे इकडे पण असणार आहे काटकोन. 20 संपूर्ण याच्यावर क्षेत्रफळ काढताय. अजून आपल्याला तेवढंच दिले का? 2च 20 बार. चला समांतर चौकोनाचं क्षेत्रफळ काढा. त्यातनं या त्रिकोणाचं वजा केलं की गलगोले आला. उंची 15 दिली आहे ना? हो की मग उंची 15. ओके. समांतर चौकोनाचं क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? समांतर बाजू 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर 1/2. आता ही 20 म्हणजे समोरची असणार 20. याची बेरीज किती? 40 गुणिले लंबांतर 15.
म्हणजे ते 20 गुणिले 15 केलं 300 चौरस आलं. तर या त्रिकोणाचं वजा केलं की या लंबगोलाच्या भागाचं येणार आहे. मी तर त्रिकोणाचं 1/2 पाया गुणिले उंची इथे 150 वजा झालं म्हणजे त्रिकोणाचं किती येणार आहे? लंबगोलाच्या भागाचं 150 चौरस सेंटीमीटर परिक्रमात येईल. 86% वजा 6% गुणिले 16%. 86% म्हणजे 86°/100 वजा 6% म्हणजे 6/100 गुणिले 16% म्हणजे 16/100. आता इथे संक्षिप्त करून द्यायच्या भांडवली पडू नका. 6696/100 2 शून्य 86/100 वजा छेद सारखा करा. याची 100 पोट करावी लागेल. 86 वर 2 शून्य वजा 96 छेदामध्ये होतील 100 वर 2 शून्य वजा बाकी किती 8504 येईल आणि भागिले 100 वर 2 शून्य म्हणजे 4 शून्य 4 संख्येच्या अगोदर उत्तर 0.8504 पर्याय क्रमांक 1 आणि 4. 1 आणि 4. तर 5 वाटे आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये. 3 वाटे आणि 3 ताटे आणि 8 वाट्यांची किंमत 425 रुपये. तर एका ताटाची खरेदी किंमत 72 रुपये असेल तर 2 शेकडा ताटं विकून दुकानदारांना किती टक्के नफा होईल? खरेदी किंमत 72 आहे. खरेदी किंमत 72 रुपये म्हणजे एका विक्रीची किंमत काढायची. आता पहिल्यांदा ताटाची आणि वाटीची किंमत काढली पाहिजे. आता 5 वाट्या वाढ येतो 7 ताटे त्याची किंमत 650 रुपये. आता 3 ताट आणि 8 वाट्या पहिल्यांदा वाट्या दिल्या होत्या. आता इथं 3 ताटे ताटाच्या खाली ताट वाट्या 8 वाट्या याची किंमत दिलेली आहे 425 रुपये. आता आपल्याला कशाची किंमत काढायची? ताटाची. ताटाची किंमत म्हणजे वाट्या घालवल्या पाहिजे. 5 आणि 8 याचा लसावी काय होईल 40 होईल. म्हणजे या दोघांची 40-40 करायची म्हणजे वाट्याला वाट्याला जाते 40 करायची. याच्या मूल्याची 8 पट 8 पट केली ताटापंची 40 वाट्या अधिक 8साठी 56 ताट बरोबर 800 8×45 8×48 5200. आता याची करायची 5 पट 45 वाट्या 5 पट 5 15 ताट याची 5 पट 5 5 25 5 × 10 12 5 × 20 21. याची वजाबाकी केली 40 ला कॅन्सल होती 56 मधनं 15 गेले 41 ताट किंमत 5 7 0 3075. याला एका ताटाची किंमत 3075 भागिले 41 केलं तर 41 7 280 288 आणि 12 7 19 राहिले 19 वर 5 घेतले 95 19 5 येतो इथं 75 रुपये बरोबर आहे का ताटाची किंमत विक्रीची? ओके विक्रीची किंमत ही आपल्याला आहे 75 रुपये. मग 72 रुपयाचं ताट 75 रुपयाला विकलं म्हणजे 3 रुपये नफा झाला. मग 72 रुपयाला 3 रुपये तर 100 रुपयाला x बरोबर 100 गुणिले 3 भागिले 72. दशम चिन्हामध्ये पर्याय आहे दशम चिन्ह काढलं पाहिजे. जिथं दशम चिन्ह काढायचं म्हटलं तर 24 येईल 24 चौक 96 4 राहिली बाकी 4 वर मला दशम 40 24 एके 24 16 राहिली बाकी 160 24 पंचवीस 24 44 24 7 24 47 4 दशांशाने 1.6% नफा होईल. पुढे 1 ते 10 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या कमीत कमी एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या बनवल्या. सर्वात लहान मूळ संख्या कोणत्या स्थानी? 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या 2 3 5 7 या 4च आहे. म्हणजे
6 अंकी, एकदा आपण कमी 6 अंकी लहानात लहान विषम संख्या, लहानात लहान म्हणजे 3 वेळा वापरा, 3 5 7 लहानात लहान विषम संख्या झाली 6 अंकी. मग त्याच्यामध्ये काय त्यांनी म्हणलंय, सर्वात लहान मूळ संख्या कोणत्या असतात, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, सहस्र, दशसहस्र, लक्ष. मग पर्याय कोणता येईल, तिसरा, चौथा. 21 पेरू आणि 21 चिक्कू याची किंमत मिळून किंमत 28 सफरचंदाच्या किमती एवढी आहे. तेवढ्याच किमतीत तीनही प्रकारची समान फळे घ्यायची झाल्यास प्रत्येकी किती फळे येतील. 21 पेरू आणि 21 चिक्कू एकूण 28 सफरचंदाच्या किमती एवढी आहे. तेवढ्या किमतीत तीनही फळे घ्यायची झाल्यास प्रत्येकी किती फळं येतील. म्हणजे 21 पेरू आणि 21 चिक्कूची किंमत 28 सफरचंदा इतकी आहे. 21 पेरू अधिक 21 चिक्कू बरोबर 28 सफरचंद. आता इथे 21 आणि 28चा लसावी काढला तर काय होईल, 42. जी दोघांची किंमत याची सारखी आहे. 21 आणि 21 84 म्हणजे 84 जर घेतला, ही सफरचंदा 28 सफरचंदाची किंमत 84 म्हणजे तर 3 रुपयाला सफरचंद आणि 42 वस्तू 84 रुपयाला, म्हणजे 2-2 रुपयाला हे पेरू 2 रुपयाला आणि चिक्कू 2 रुपयाला. आता रक्कम आपली धरली 84 रुपये. 84 रुपयामध्ये इथे 84 ची दुप्पट होईल, म्हणजे 168 रुपयामध्ये या सगळ्या वस्तू सारख्या घ्यायच्या. म्हणजे इथे हे 2x, हे 2x आणि 3x, विचारलं 7x, याला 7 ने भागलं, 7 2 14, 7 चौक 28, म्हणजे 24. त्याचे निम्मे 12 करू शकतो. आणि इथं आपण काय केलं, दुप्पट केले. हो इथे 28 84 दुप्पट केले. मग तिथं याची निम्मे निम्मे घेतली किंमत, 3 रुपयाला इथं 1.5 रुपया, इथे 1 रुपया, 1 रुपया, इथे 1 रुपया होऊ शकतात. त्यामुळं उत्तर येईल 24च्या निम्मे 12. मीराकडे सीमापेक्षा 40 रुपये कमी आहे. प्रत्येकाला अजून 16 रुपये दिले, त्यांच्याकडे रकमांचे गुणोत्तर 3:8 होईल. तर सीमाकडे किती रुपये, मीराकडे सीमापेक्षा 40 रुपये कमी, म्हणजे जर आपण उलट्या पद्धतीने मानलं, मीराकडे 40 रुपये कमी म्हणजे सीमाकडे जास्त 40 रुपये. मीरा x मांडले तर सीमा x अधिक 40. आता या दोघांना प्रत्येकी अजून 16 रुपये दिले. मी याला 16 दिले तर x अधिक 56 होईल, तिला 16 दिले x अधिक 16 होईल, तर त्यांचं गुणोत्तर 3:8 होईल. मी एका खाली 1 मांडले, x अधिक 16 बरोबर 3:8. आता लहान कोण आहे, ही आहे, म्हणजे याच्याकडे 3 ही आहे, म्हणजे याच्याकडे 3 भाग आणि 8 भाग. मांडणी ही केली पाहिजे. मोठा भाग तो 8 भाग, लहान भाग तो 3 भाग. हा गुणाकार केला, 3x अधिक 56 त्रिक 168 बरोबर 8x अधिक 16 28 असेल. तर ती मांडणी कशी नाही झाली का, मीराकडे सीमा x अधिक 16 ला 8 पाहिजे. x अधिक 16 म्हणजे 8 का बरं, कारण x का बरं, x कडे कमी रक्कम आहे आणि c कडे जास्त आहे. मीराकडे ना 40 कमी आहे, मग हो. मीराकडे सीमाकडे मी x अधिक 40 केले. तू काय केलं, हिच्याकडे 40 x मानलं तर इथे हिच्याकडं x वजा 40 होईल. मी काय केलं, वजामध्ये येऊ नये म्हणून मी काय केलं, मीराकडे 40 रुपये कमी, मग सीमाकडे मी x अधिक 40 मानलं तर मीराकडे किती येणार, x येणार. वजाचं चिन्ह नाही आलं म्हणजे गोंधळ होत नाही. मग इथे गुणाकार केला, इथे या 3x तिकडे पाठवले, 128 इकडे, 168 वजा 128 बरोबर 8x वजा 3x, म्हणजे 5x बरोबर 40, x बरोबर
8 येईल. आणि मग हिच्याकडे 1 अधिक 40 म्हणजे 48 रुपये आणि हिच्याकडे x म्हणजे 8 रुपये. विचारले कोणाकडे सीमाकडे किती रुपये आहे? सीमाकडे 48 रुपये आहे. आलं का बरोबर? चला म्हणजे मानणं x मानलं असतं तर तसंच आलं असतं. a बरोबर 1/8 b बरोबर 2चा 6वा घात. तर खाली पण 27 2चा 6वा घात काय येईल? 2चा 6वा घात 64. मग a बरोबर पहा b बरोबर 64 आलं. a बरोबर काय म्हणले? b चा 1/8 म्हणजे 64 केलं. 8 × 8 8 × 64 a ची किंमत 8 आहे. आपल्याला 2 पर्याय मिळाला. a गुणिले b चा क्यूब 2चा घन जे 2 गुणिले 64 8 गुणिले 64 याचं क्यूब रूट काढायचं. याचं क्यूब रूट काय येईल? 2 आणि 4 याचा गुणाकार किती येईल? 8. 2चा घन आहे का? आहे. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा a चं क्यूब रूट आणि b चं क्यूब रूट बरोबर 8. a चं क्यूब रूट 2 आधी b चं क्यूब रूट 4 याची बेरीज सांगितली 8 आहे का? गुणाकार आहे हा. दुसरं a वर्ग या रूट मध्ये a चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग 64 अधिक b 64 याचं वर्गमूळ काढलं 64 येईल का? याचं काय 128 वर्गमूळ काढलं तर याचं 2 64 गुणिले 2 असं मांडावं लागेल आणि याचं वर्गमूळ काढलं तर 8√2 येईल. त्यांनी सांगितलंय 64 चुकीचं आहे. आणि चौथा पर्याय a अधिक √b बरोबर 2चा चौथा. a ची किंमत आहे 8 आणि b ची किंमत आहे 64 आणि ती बेरीज केली याचं बरोबर 8 येईल आणि हे 8 अधिक 8 16 2चा चौथा घात आहे का? आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर. सोबतच्या आपले संलग्न कोणाच्या जोड्या पहा या ठिकाणी एकच काढू. संलग्न कोण याचा संगत कोण झालाय? संलग्न कोण म्हणजे याला 1 याला 2 याला 3 आता ही रेष पुसली अशाने आपण सरळ घेतली नाही पुसली तर काय इकडे 3च येत आहे. इकडे 3 6 त्याच्याने 12 काहीतरी 18 इकडे 18 आल्या अशी धरली इकडे 18 18 दिले 36. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे का? काय दिले? कसे काय आपलं कुठे चुकलं? संलग्न कोण संलग्न कोण म्हणजे कोणते? त्यांची एक बाजू कॉमन असते. म्हणजे या ठिकाणी याचा हा संलग्न झाला त्यांची बेरीज 180 अंश पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ही एक जोडी झाली. हे म्हणजे एक प्रकारे पूरक कोण. संलग्न कोण म्हणजे पूरक कोण. इथे एक जोडी झाली, इथे 2, इथे 3 अजून कोणती इथे होते? हो की मग इथे 3 आणि 3 6 धरले ना आपण. 6 6 6 18 6 6 6 36 72 का आलं का? म्हणजे इथे उत्तर किती यायला पाहिजे? इकडे 36 यायला पाहिजे. म्हणजे इथे किती आले पाहिजे? 12 6 आले पाहिजे. इकडे 6 आणि इकडे संलग्न कोणाच्या 6 जोड्या आल्या पाहिजे. कुठे कुठे चुकतंय आपलं? संलग्न कोण म्हणजे काय? हा प्रश्न चुकला असू मान्य की संगत कोण असेल तर ते उत्तर बरोबर आहे. म्हणजे प्रश्नामध्ये काहीतरी फॉल्ट आहे किंवा आपली पण चूक असू शकते. मग आपण त्याच्यासाठी पुन्हा बारकाईने विचार केला. संलग्न कोण म्हणजे काय? संलग्न कोण म्हणजे दिलेला कोण आणि 2 संलग्न कोणामध्ये एक कॉमन भुजा असते, एक बाजू असते. मी तर आता दुसरी कोणती येऊ शकत नाही ना. इकडे गेलं तर आडवं पाहिल्याने वेगळं येते. म्हणजे इथे एक तर प्रश्नात दुरुस्ती करायला हवी. संलग्न कोणाच्या ऐवजी
संगत कोण असेल तर मग या ठिकाणी उत्तर येते. काय कुठं करणार दुरुस्ती? प्रश्नामध्ये दुरुस्त करायची तुझ्याकडे निम्मे पेपर आहेत, तुमचे नेमके पेपर नाही. मग या बाकीच्या पेपरमध्ये कोण करणार? बरोबर. चला पुढे. 72 मीटर लांबीच्या तारेपासून एक वर्तुळाकार तार तयार केली. त्याचे 9 ठिकाणी कापून समान तुकडे केले. परत त्या तुकड्याची छोटी छोटी वर्तुळे तयार केली तर प्रत्येक वर्तुळाचा परिघ किती असेल? काय गरज त्या प्रत्येक वर्तुळ करणार आहे, परिघ म्हणजे ती गोल तुकडा होणार आहे तेवढाच परिघ असणार आहे. मग आता 9 ठिकाणी कापली तर तुकडे किती होतील मला सांगा? कारण मग हे समजलं पाहिजे म्हणून तर मी तुम्हाला जाणीवपूर्वक विचारलं की या ठिकाणी पहिले शून्यावरती नाहीये. जेव्हा अशा पद्धतीने असतं 9 एकदा कापले की 2 तुकडे होतात, तसं वर्तुळामध्ये तसं होत नाही. एकदा कापलं एकच तुकडा झाला, फक्त बंदिस्त होतं ते काय झालं सुट्ट झालं म्हणजे इथं एकदा कापल्यावर इथं तसे 2 तुकडे होतात, तसं वर्तुळामध्ये एकदा कापल्यावर 2 तुकडे होत नाही. म्हणजे इथं 9 वेळा कापले तुकडे 9 म्हणजे 72 आहे. 72 भागिले 9 केलं 8 उत्तर येणार आहे. 8 काय मीटर. मग प्रत्येक वर्तुळाला 8च मीटर असणार कारण त्याचं वर्तुळ 8 मीटरचा तुकडा गोल करून वर्तुळ बनवलं त्याचा परिघ किती येणार आहे 8. पुढे PQR समद्विभुज त्रिकोणात असमान बाजूवरील बाह्य कोणाच्या बाह्य कोणाचे माप 118 तर त्रिकोण PQR मध्ये किती? पहा या ठिकाणी मी आकृती काढतो हे लक्षात येईल. ही बाजू एकरूप आहे. आपल्याला PQR कोणता दिलेला आहे? असमान बाजू ही या समान बाजूवरील कोणाच्या असमान बाजूवरील कोणाच्या बाह्य कोणाचे माप. असमान बाजूला हा कोण त्याचा बाह्य कोण दिलेला आहे 118चा. 118 नाही याच्या समोरचे हे कोण एकरूप असतील? कसा आजचा बाह्य कोण येईल? समद्विभुज त्रिकोणात असमान बाजू कोणती? ही या बाजू असमान बाजू समोरील. ओके चालेल. याच्या समोरचा बाह्य कोणाची माप 118 आहे. या दोघांची बेरीज पण 118च असणार आहे. मग कसं तर बाह्य कोणाचे माप त्याच्यापासून दूरस्थ कोणाच्या बेरजे इतके असते. नाही कळलं 180 मधनं घालवा 118 इथे 62 आणि मग 180 मधनं 62 केली 118 या दोन कोणाची ज्या बाजू एकरूप आहे त्या समोरचे कोण एकरूप म्हणून 118 भागिले 2 केलं 21. चला पुढे 4 मीटर व्यासाच्या व 14 मीटर खोली असलेल्या दंडगोलाकृती विहिरीच्या आतील पृष्ठभागात सिमेंट व वाळूचा लेप देण्यासाठी दर 14 मीटरला 40 रुपये दरम्यान एकूण किती खर्च आहे? आता त्याचं काय करावं लागणार आहे? वर्तुळाचं दंडगोलाकृती ही विहिरीला आतलं तुम्हाला प्लॅस्टर करायचं म्हणजे त्याचं वक्र पृष्ठफळ काढावं लागणार. वरती प्लॅस्टर करणार आहे का? नाही. तळाला प्लॅस्टर करणार आहे का? फक्त वक्र पृष्ठफळ म्हणजे काय हे ओपन कापलं तर आयत म्हणजे परिघ गुणिले उंची करायला. परिघाचं काय होतं सूत्र? पाय डी गुणिले उंची h. मग इथं 22/7 डायमीटर किती आहे? 4 मीटर व्यास आहे म्हणजे 4 आणि उंची किती आहे? 14. 7 × 7 7 2 14 4 2 8 22 8 76 असे एवढं घनफळ वक्र पृष्ठफळ झालं. आणि याला 40 रुपये याला गुणिले 40 करा. 0 4 7 24 4 4 7 28 30 4 × 4 3 7 70 40. चहाच्या किमती 30% वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी चहाचा वापर किती टक्के कमी करावा? आता 100 रुपये पहा चहाची किंमत 100 रुपये किलो तर आम्ही 100 किलो चहा पित होतो. 100 रुपये किलोचा रोज 100 किलो चहा पित होतो. म्हणजे रोजचा खर्च किती होता? 100 रुपये हा दर
वापर तुमचा 100 किलो, म्हणजे रोजचा खर्च तुमचा होता 100 वर 2 शून्य, एवढा 10,000 खर्च होता. आता काय झालं, किंमत 30% वाढली, 100 होता तो 130 झाला. वापर तुम्हाला कमी करावा लागेल तेव्हा खर्च 10,000 येणार, खर्च वाढून द्यायचा नाही. मग किती वापर करा, म्हणजे या ठिकाणी या संख्येला कशाने गुणलं तर 10,000 येईल. मी साध्या सोप्या भाषेमध्ये 10,000 भागिले 130 करा, 1 शून्य घालवा, 23 साठी 91, 9 राहिले, 9 शून्य येते 90, 23 साठी 91, 23 साठी 91, बरोबर आहे की 91, 9 राहिले, 9 शून्य 90, 13 78, 12 राहिले, 12 वर 3 शून्य घेतले, 120, 13 90, 17 3 राहिले, 13 दुने 26, 76.92 वापर करावा लागेल. मग किती कमी करावं लागेल तर 100 मधनं 76.92 वजा केले तर 23.08. काय कसं 93 कसं येईल? हा इथे हा, म्हणजे काय एवढं बारकाईने काय बघायचं, पर्यायी पद्धत वापरायची ना. 77 वजा केले तर 23.06, पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 23 झाल्यावरती पर्याय आहे किंवा दुसरा कोणता नाही ना, मग इथं सोडून दिलं तर चालू शकतं. 96 पण एका दुकानदाराने 150 शोपीस खरेदी केली, त्यातील शेकडाच्या वाहतूक करताना 5 झाली, तरी त्याला 9 शोपीसच्या खरेदीत का नफा झाला तर शेकडा नफा. आता पहा 150 ला 9चा नफा आहे, 100ला कितीचा 6चा नफा आहे, म्हणजे किती होणार आहे 6% नफा. म्हणजे गणित किंमत काही न टाकता 150 शोपीसला त्याला 9 पीसच्या खरेदीत का नफा आहे. म्हणजे 150 1 रुपयाला वस्तू घेतली, 150 रुपये खरेदी, 9 रुपये ना, 9 वस्तूच्या खरेदी 150 ला 9 तर 100 ला 6% नफा. 2 संख्याचा लसावी, हा लसावीच्या 1 अंशाचे 12 पट आहे, एक संख्या दुसऱ्या संख्येच्या 4 अंशाचे 3 पट आहे. मसावी 12 असेल तर लहान संख्या कोणती. आता मसावी 12, लसावी किती येणार आहे 144. ओके, जे 12 मसावी मांडला तर लसावी 144. मग इतर लसावी भागिले मसावी असामायिक अवयवांचा गुणाकार येतो. कोणत्या दोघांचा 3 आणि 4चा. याला गुणिले मसावी केला तर लहान संख्या 36, मोठी 48. हा त्यांचा गुणाकार असतो लसावी गुणिले मसावी आणि 2 संख्येचा गुणाकार आहे. हा तू एवढं कशाला जायची गरज आहे, गुणाकार किती करावा किती गुणाकार करावा लागेल. आपण पण मोठी संख्या 4x मानली, हो छोटी संख्या 3x मानली, बरोबर. 4 3 12 बरोबर 12x वर्ग बरोबर तुझा तो इथं 144 गुणिले 12 आहे ना, x बरोबर 12 x बरोबर 12. डायरेक्ट ओके बरोबर आहे बरोबर आहे. भावना पोचल्या तुझ्या. एकाच मध्ये 15 संघ होते, प्रत्येक संघाने प्रत्येकी एकच सामना खेळला. एकूण किती सामने, पहिला किती जणांशी खेळले 14 जणांशी. 15 जण आहेत ना म्हणलं, पहिला 14 जणांशी, 1 ते 14 ची बेरीज करायची. मग 14 नंतर येतो 15, मग 14 गुणिले 15 भागिले 2, 105 सामने होते. पुढे पी चा वर्ग, क्यू चा चौथा, आर चा 5वा, एस चा 3रा, या गुणाकाराची कोटी. आता गुणाकार आहेत म्हणल्यानंतर इथं त्याची बेरीज करायची. सगळ्या जे इथं हे गणित मांडलेलं आहे, पी वर्ग, क्यू चा चौथा, आर चा 5वा आणि एस चा 3रा, 5 3 8 12 2 14 कोटी 1, पर्याय क्रमांक 2. 3 अंकी समसंख्या आहे, स्टारच्या जागी समान अंक आहे. हा तिथे जर बेरजेची कोटी विचारली तर 5 आला असता. बेरजेची कसं येईल कोटी, त्यांच्या हा आता हा जर इथं असाच पी वर्ग अधिक क्यू चा चौथा अधिक आर चा 5वा एस चा 3रा, याची कोटी किती, त्याला 5 असते. ओके, गुणाकाराने चिन्ह काढून टाकली तर हे झालं ना. मग इथं
घातांकाची बेरीज होते ती, त्याची ताकद येते, पावर येते. 3 अंकी समसंख्या आहे तर 6च्या जागी समान अंक आहे. परंतु कोणती संख्या निश्चितपणे तिची विभाजक असेल. आता इथं कोणती पण घ्या, इथं 1 1 घ्या, 2 2 घ्या, 3 3 घ्या, 4 4 घ्या. आता इथं 1 1 3 3 घेऊन चालणार नाही का, तर ती समसंख्या म्हणजे 222 444 666 888. आता इथं पर्यायकट 2 ने जाणारच आहे, कारण 8 ने 8ची कधी भाग घालून बघावं लागणार आहे. ओके, 4 ने जात नाही म्हणजे 8 ने पण जाणार नाही, म्हणजे 4 झाला 8 झाला, 3 ने जाणार आहे, 2 ने आणि 3 ने भाग नाही. इथे इथे जातोय, पण इथे जातो का 4 ने नाही, 8 ने जातोय का नाही, पण आपण एक गोष्ट झाली ना 66 नाही 64 68 जातो. तिथे 4 4 4 घेतले ना 424. हो की एकच झालं. नाही म्हणणार 4 ने भाग जाणार तिथं. समजून काय म्हणलं त्यांनी, त्यांनी मी म्हणून मी एक घेतलं का, मी का उदाहरण जागा घेतली का, दुसरी संख्या असू शकत नाही, 6 6 6 असू शकत नाही, 8 8 8 असू शकत नाही, 2 2 2 असू शकत नाही. समय म्हणल्यानंतर सगळेच असणार आहे, मग या सगळ्याला लागू होईल असं पाहिजे. त्यामुळं पुढे खालपैकी 2 सत्य विधान ओळखा. 2 परस्पर विरुद्ध किरणांचा संयोग संचय किरण असतो. चुकीचे विरुद्ध किरण एकत्र येतात, याचा संयोग चिन्ह काय असणार आहे, रेषाखंड असणार आहे. काय असणार आहे, रेषाखंड. रेषा पण नाही, संयोग संच म्हणले नाही, रेख. एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. बरोबर आहे, त्यांचं लंबांतर सारखं असतं. एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. बरोबर आहे. जेव्हा 3 किंवा अधिक बिंदूतून जाणारी एकही रेषा काढता येत नाही तेव्हा त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू नाही तर त्याला नैक रेषीय बिंदू म्हणतात. 61 समांतर भुज चौकोन पी क्यू आर एस मध्ये अँगल ट्रायंगल पी एस क्यू व क्यू आर एस कोणत्या संगतीमुळे एकरूप आहे. या ठिकाणी पी ला आर बिंदू जोडावा लागेल, पी ला आर बिंदू, एस ला एस, क्यू ला क्यू. कुठला पर्याय, हे कोण काय जोडायचे का म्हणजे. ओके 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 फिरवून बरोबर. एका पी ला आर जोडावा लागेल, पी ला आर. आता हे उचलून इकडं एस ला क्यू आणि क्यू ला एस. कुठला पर्याय येतोय, पर्याय दुसरा येतोय. पहिल्यामध्ये क्यू ला क्यू जोडला, हे पर्याय कट होते. नाही पर्याय कट पद्धत वापरा तुम्ही, काय अडचण येत नाही. चला 62 पान. ती दिलेल्या माहितीवर आपण तिची परिमिती काढा. आता हे सगळे काटकोन आहे, काटकोनावरनं आपल्याला पायथागोरसचे वापरले जायचं त्रिकोण. तर इथे 3y 4y 45 दिलेले, 3 4 5 च्या त्रिकोणात बसत आहे. इथं किती मध्ये ते 9 9 त्रिक 27 9 चौक 36. चला पुढे 12x 3x नाही 5x 5 12 13. इथे 26 दिले म्हणजे 5 12 13 म्हणजे दुप्पट. इथे 13 म्हणजे याची दुप्पट 10, याची दुप्पट 24. ओके. या ना तिसरं 3 4 5 5 म्हणजे इथे 10 दिले म्हणजे दुप्पट झाली, म्हणजे इथे 6 इथे 8. हा 26 ओके. 5 12 13 13 बरोबर 13x बरोबर 26 येणार आहे, x बरोबर 2 आहे म्हणून 2 लिहून आहे. मग याची परिमिती 27 बेरीज करा. 27 आणि 36 43 आणि 63 63 आणि 24 63 4 67 87 87 10 97 6 103 आणि 8 111 आणि 10 121 आणि 26 147 आणि 5
192. गुड. शाबास. असं चाललं पाहिजे ते. म्हणजे लगेच क्लिक झालं पाहिजे. मांडत कोण गोल बसायचं नाही. पुढे एका 8 सेंटीमीटर त्रिज्येच्या शिशेच्या गोळ्यापासून 1 सेंटीमीटर त्रिज्येच्या आकाराच्या गोट्या बनवल्या. किती गोट्या काय म्हणजे त्या शिशाचं घनफळ आणि याचं घनफळ सारखं असणार. मग घनफळाचं काय सूत्र आहे? गोळ्याचं घनफळाचं आणि त्याला गोळ्याच्या घनफळाला सूत्र काय आहे? सर पण तिथे सूत्र लिहायची गरजच कशाला? का? सूत्र काय सूत्र आहे? दोन्ही सूत्र सेमच असणार. पण ती काय वर्ग वर्ग असेल तर वर्ग असतो तर 8चा वर्ग पण खाली 1चा वर्ग होणार नाही का? 8चा वर्ग 64 आणि 1चा वर्ग 1 म्हणजे 64 गोट्या होतील. म्हणून सूत्र महत्वाचं आहे. मग इथे मी दाखवतो ना हो की कॅन्सल होणार पण घन होईल बघ. 8 सेंटीमीटरचा घन बनवायचा आहे तर 1 सेंटीमीटरचे घन किती वापरावे लागतील? 512. ओके. त्याचं घनफळ काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता जर मी म्हटलं 8 सेंटीमीटरचा चौरस आहे त्याच्यामध्ये मला 1 सेंटीमीटरचा चौरस किती बसते? 8चा वर्ग 64 नाही येत सोडून द्या. म्हणून मला सूत्र पाहिजे. सूत्र काय? 4/3 पाय आर क्यूब. मी इथं काय होणार आहे? 4/3 पाय आर क्यूब भागिले 4/3 पाय आर क्यूब. याला हे जाणार आहे, याला हे जाणार आहे. म्हणजे आर क्यूब म्हणजे 8चा घन आणि ते 1चा घन. 8चा घन 512. पण हे समजून सांगणं गरजेचं आहे ना. म्हणजे का 64 नाही हे पण आलं पाहिजे लक्षात. म्हणजे काय वेगळे असत्य विधान हो का? 850 रुपयाचे 20% 170 बरोबर आहे. 5.6 लिटरचे 80% 4.6 लिटर बरोबर आहे. 4 तासाचे 75% 120 येईल. 4 तासाचे 50% येईल. हा 300. ओके ओके. पुढे पहा 360 किलोमीटरचे 40% 144 बरोबर आहे. पुढे 9a वर्ग b भागिले 4ab घन. आता इथे उलट भागिले की उलट गुणिले करूया. 9a वर्ग b भागिले 4ab घन गुणिले 81 a चा चौथा b चा घन. जरा पटपट सांगा रे मला. a वर्ग b चा चौथा म्हणजे इथे b चा चौथा होईल. त्याला b चा चौथा जाईल. a चा चौथा a चा दुसऱ्याला a चा दुसरा जाईल आणि a ला a जातो आणि a चा 1 जाईल आणि तो इथे 4 आहे म्हणजे इथे a चा तिसरा नाही. इथे 4 1 4 4 2 8 एवढंच जातं. एक कमी 8 16 981 काय तर काय येते तिथं रे? 9a 4b चा घन. 9चा घन इथं वरचा गुणाकार येतोय 729. खालचा 64 येतोय. त्यामुळं पुढे आपलं याचं वर्गमूळ काढावं लागेल. 0 दशांश चिन्ह खूपच आहे. 0 दशांश चिन्ह 0 1 गुणिले वर्गमुळात पुन्हा वर्गमुळात संपूर्ण वर्गमूळ आहे. 0 दशांश चिन्ह 0 0 0 4 आणि वर्गमुळामध्ये 0 दशांश चिन्ह 0 1 4 4 अधिक 0.02. याचं वर्गमूळ काय आहे? 0.2 0.02. याचं वर्गमूळ 0.12 ते 0.02. याची बेरीज काय येते? 16. हा वर्गमुळात 0.16. याचं वर्गमूळ काढलं तर 0.4 0.4 गुणिले 0.01 आहे. याचा गुणाकार केला काय होतं रे? त्याचा गुणाकार केला तर काय येईल? 3 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह आणि हे कसे y तर y वर्ग विचारला. याचं वर्गमूळ
ही वायची किंमत आली याचा वर्ग करायचा 0.00 होती. एक्स वर्षानंतर मुलाचे वय वाय वर्ष होईल तर तिथे 15 वर्षापूर्वीचे वय किती होते? उत्तर सांगा. 2. वाय 15 एक्स वर्षानंतर मुलाचे वय वाय वर्ष होईल म्हणजे वाय वजा एक्स. 15 वर्षापूर्वी म्हणजे वजा पुन्हा 15 करावी लागते. त्रिपदी कोणती? त्रिपदी कोणती? तिसरा. पहिले त्रिपदी नाहीये, एकच पद आहे. दुसऱ्यामध्ये अंश छेदामध्ये अपूर्णांकामध्ये नसते त्यामुळे तिथं दुसरा अपूर्णांकामध्ये घातांक म्हणजे हे अंश छेदामध्ये नसते. हे गुणाकार होईल ना तिथं छेद सारखा करून सोडवायला जाईल ना. छेद सारखा केला म्हणजे ते त्रिपदी ते द्विपदीमध्ये रूपांतर होईल. नंतर ते 1 ला वजा 3 याच्यामध्ये होऊन जाईल ना ते. मग इथं तिसरा आणि चौथा पर्याय ए. एका चौरसाकृती खेळाच्या मैदानाची बाजू 35 मीटर. चौरसाकृती मैदानाचे परिवर्तन झाले तर परिवर्तनाची त्रिज्या 35 ची बाजू आहे. ज्याचं किती 35√2. 35√2 म्हणजे 35 चा वर्ग किती येतो? मग कसं काढणार? त्रिज्या किती? 17.5√2. 17.5√2 आहे का पर्याय? आहे. ओके. यम चलन पहा 18 n 9. असत्य विधान कोणते? एक्स कोणतं चलन आहे ते? समचलन. त्याच्यामध्ये त्यांचा रेशो म्हणजे 18/9 हे कॉमन असतं म्हणजे स्थलाचा स्थिरांक 2 आहे. पहिला पर्याय बरोबर येईल आणि एम ओ एन मध्ये समचलन आहे तिसरा आहे. पहिला आणि तिसरा पर्याय असं मी चौथं चुकीचे. चलनाचा स्थिरांक 2 येणार. पुढे सोबतच्या आकृतीत चारही कोणाचे दुभाजक दाखवलेले आहेत. माहितीच्या आधारे ए एक्स बी वाय हा कोणत्या प्रकारचा चौकोन येईल तर काटकोन चौकोन. काटकोन चौकोन येईल. तो चौरस होणार नाही. ओके. एका केंद्राला 2 कोन उभे आहेत त्यांची उंची 10 आणि 20. एका 10 आहे दुसऱ्याची 20 आहे. ओके. तर त्या 2 कोन मधील अंतर 24 फूट. तर त्या 2 कोनच्या वरच्या टोकामध्ये अंतर किती असेल? म्हणजे 24 म्हणजे हे 24 असणार आहे. हे विचार म्हणजे हे 0 झालं हे 10 झालं. 10 24 10 24 25 हे 25 येणार. लहान बाजू सम असेल तर त्याची निमपट त्याचा वर्ग 5चा वर्ग 5 नाही 5 12 13 येईल. 5 12 13 5 ची दुप्पट 12 ची दुप्पट 26 येईल. ओके. पुढे समभुज चौकोन पी क्यू आर किरण ओ क्यू कोण दुभाजक आहे तर ओ पी क्यू आणि ओ क्यू पी बरोबर किती? आता हा समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाचे लगतच्या कोणाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे या ठिकाणी हे 90 आहे. या दोघांची बेरीज 90 आहे. 55 असतात. जे या दोघांची बेरीज विचारली या दोघांची बेरीज किती येणार आहे? 90 अंश. संपूर्ण रेखा सोबतच्या पी क्यू पॅरलल रेषा आहे. आता या ठिकाणी या रेषा वाढवा फक्त. वाढवल्यानंतर कुठला कोण दिलेला आहे? RSV हा दिलाय 2x अधिक 30. हा दिलेला आहे 2x अधिक 30. नंतर दुसरा कोण दिलाय? UTS हा दिलाय 5x अधिक 10. हा 5x अधिक 10. हे कुठले झाले कोण रे? व्युत्क्रम कोण. याची बेरीज किती असते? 180. याची बेरीज किती येईल? 5x अधिक 10.
अगं अंतर्गुण कसे येतील हा ओके 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 हा 5x ओके 5x अधिक 10 आला हे आता संलग्न कोण झाले तरी बेरीज किती येणार आहे 180 याची बेरीज किती येईल 7x अधिक 40 बरोबर 180 वजा केले 7x बरोबर 180 वजा 40 म्हणजे 140 येईल x बरोबर 20 येईल 20 गुणिले 40 अधिक 30 70 चा हा आणि हे 20 चा 100 आहे 110 चा पी क्यू एस चे विचारले पी क्यू एस म्हणजे हा किती जाईल 70 एका ठिकाणी एका पंधरवड्यात दररोजचे नोंदलेले तापमान 200 सेल्सिअस मध्ये दिलेले 15 तापमानाचे मध्यमान किती बेरीज येते त्याची 165 भागिले 15 उत्तर किती 11 अंश सेल्सिअस अरे बंद करेंगे